तर आपण अलीकडे झूम फटीग नावाचा सुद्धा शब्द आहे. आणि मग डिजिटल डिटॉक्स, आणि त्यांनी घरामध्ये आणि समाज व्यवस्थांच्या मध्ये नवे नवे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत की मुलं मोबाईलच घेऊन बसले, त्या मोबाईल मधनं मानच वर करत नाहीयेत. अशी सुद्धा IQ इंटेलिजन्स कोशंट पेक्षा या इमोशनल कोशंटला महत्व आहे. उद्या कोरोना कालावधी संपला तर पुन्हा सगळं केवळ परीक्षा आणि मार्क तिकडे जाईल का, तर मला त्याची दाट शक्यता दिसते. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शिक्षण परिषद या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण या सिरीज मधला ऑलरेडी एक एपिसोड केलाय, आजचा दुसरा एपिसोड. आणि स्क्रीनवर तुम्ही बघताय माझ्या बरोबर आहेत माजी सनदी अधिकारी, अत्यंत फेमस व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं अविनाश धर्माधिकारी सर. सर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवर. पण सरांशी अर्थातच आज त्यांची जी गेल्या 20-25 वर्षातली भूमिका आहे, चाणक्य मंडलच्या माध्यमातून ते हजारो लाखो विद्यार्थ्यांशी संपर्कात होते, आहेत आणि असतात कायमच. त्यामुळं विद्यार्थ्यांची बाजू, शिक्षकांची बाजू आणि अगदी संस्था म्हणून या सगळ्याकडे बघण्याची बाजू, पॉलिसी म्हणून बघण्याची बाजू, या सगळ्याचा उहापोह आज मला शिक्षणाच्या निमित्तानं सरांशी गप्पा मारून करायचा आहे. सर, पहिला प्रश्न असा आहे की आता जवळपास 1.5-2 वर्ष होत आली, सगळं जे काही शिक्षण आहे ते मुळापासून हल्लंय. विद्यार्थी शिक्षकांना एकमेकांना भेटत नाहीत, ऑनलाईन काही कोर्सेस चालू आहेत, त्याचा किती प्रभाव होतो माहित नाही, असेसमेंट चालू आहेत, परीक्षा रद्द होत आहेत. तर या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कशा नजरेनं बघताय? विनायक, सर्वप्रथम माझाही सर्वांना नमस्कार. त्याचबरोबरीने तुझ्या सहित हा जो थिंक बँकच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा फार क्रिएटिव्ह उपक्रम चालू आहे, त्यालाही सर्व शुभेच्छा. आज बऱ्याच काळाने मी त्या थिंक बँकच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय, याचा मला आनंद आहे. शिक्षणाविषयी बोलताना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम पाहणारे, ऐकणारे, त्यावर विचार करणारे अशा सर्वांच्या प्रती सर्व काळासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. मी ज्याला नाव दिलंय माझ्या जीवनाच्या गाण्याचं ध्रुपद आहे, जीवनाच्या गाण्याचं ध्रुपद आहे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. कारण आपण एका अतिशय अनिश्चित कालखंडात आत्ता जगतो आहोत आणि तशी जगण्याची सगळी समीकरणं उलटीपालटी होऊन चालली आहेत, असा हा कालखंड. त्याचा अर्थातच परिणाम शिक्षणावर सुद्धा होतो आहे. आणि मी सुरुवातीलाच मोकळेपणाने सांगतो की विशेषतः सध्या मी एक काळजीनी भरलेला माणूस आहे. मी हे मोकळेपणाने सांगतो की मला त्याचं ओझं माझ्या छातीवर, वैयक्तिक सुद्धा ओझं मला जाणवतं. आणि त्याचं अनेकातले कारण असेल की अशा या संकटामध्ये लोकांची आपल्या परीने आपण काय मदत करू शकतो, यालाच मुळे अनेक मर्यादा आहेत. बघता बघता या कोरोनाने आपल्याला वेढून टाकलं. तिचा अर्थव्यवस्थेवर प्रचंड विपरीत परिणाम आहे. अक्षरशः लक्षावधी जणांचे रोजगार गेले. आणि आपण हेही पाहतो की राष्ट्रीय जीवनाच्या, काय वैश्विक जीवनाच्या सर्व अंगांना त्यांनी नासवून टाकलं, बिघडवून टाकलं. त्यात शिक्षण सुद्धा आहे. आणि मला हे शेअर केलं पाहिजे, अंतःकरण, आय एम शेअरिंग माय हार्ट, की जीवाची जी विलक्षण कालवाकालव होते आणि याला आपल्याला धैर्याने सामोरं जायचंय. शिक्षणाबद्दल बोलताना सुद्धा मी म्हणणार आहे की धैर्याने सामोरं जायचंय त्याला. शिक्षणाचं वेळापत्रक बिघडवून बसलेलं आहे, पण मी ज्याला कालवा कालव हा सौम्यातला सौम्य शब्द वापरतो, किंवा छातीवर ओझं जाणवतं हे सांगतो, वैयक्तिक सुख. मी सगळ्यांशी एक छोटासाच प्रसंग शेअर करतो आणि तो फेसबुकवरच्या माझ्या एका मित्राने मला पाठवला होता की जी दुसरी लाट आहे ती नुसती लाट नाही, ती सुनामी होती. त्या काळामध्ये त्याच्या पण घरच्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली आणि जागा मिळत नव्हती, तर एका हॉस्पिटलच्या दारातल्या कट्ट्यावर तो बसलेला होता. आणि सकाळपासून दुपार उजाडली तरी त्याच्या शेजारी सुद्धा एक जण बसलेला होता आणि मध्ये मध्ये ओळखीचे नाहीत. तर शेजारचा सहज माणसांशी बोलतो ना एवढा वेळ शेजारी बसल्यावर, तसा म्हणून गेला
की जरा पाणी घेऊन येतो, आणि समोरच्या दुकानामध्ये बिस्लेरीची बाटली घ्यायला तो गेला आणि 1-2 मिनिटांमध्ये रिकाम्या हातानेच परत आला. तर माझ्या मित्रांनी विचारलं की का रे? तर त्यांनी सांगितलं की नाही, ती बाटली 25 रुपयाला आहे, तर कुठं 25 रुपये खर्च करायचे, म्हणून त्यांनी पाण्याची बाटली पण घेतली नाही. मी सांगतो, माझ्या छातीवर ओझं येतं आणि हा प्रसंग एवढ्यावर नाही संपत. त्या मित्रांनी लिहिलंय की नंतर ज्यांनी ती 25 रुपयाची बिस्लेरीची बाटली सुद्धा आणली नाही, त्यांनी गावाकडे एक फोन लावला आणि त्या फोनवरच्या बोलण्यामधनं कळत होतं की हा माणूस बीड जिल्ह्यातला होता आणि तो ज्याला फोन लावला त्याला सांगत होता की काय वाटेल ते कर, मिळेल त्या भावानी 1 एकर जमीन विकून टाक, हॉस्पिटलचं बिल द्यायचं. तर अशा या विलक्षण दुःखद कालखंडाला आपण सामोरे जातो. मला आय कॅनॉट प्रोसीड अनलेस आय शेअर दिस हार्ट. आणि पहिल्या लाटेमध्ये म्हणे मुख्य हल्ला वृद्धांवर होता, दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांवर होता, आणि मीही जवळचे अनेक जण गमावले त्याच्यात, वैयक्तिक जवळचे. आणि आता बोललं जातंय की येणारी तिसरी लाट ही मुलांवर असेल, शिक्षणाशी संबंध आहे तिचा. तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो. मग तो जो कोरोनाग्रस्त आहे त्याला भेटता पण येत नाही, आणि अशी मुलांची स्थिती झाली तर तेव्हा सगळ्यात मुलांना जपायला पाहिजे. आणि शिक्षणावर ते येत आहे कारण ही वस्तुस्थिती आहे की मार्च 2020 पासून जे शिक्षण संस्था बंद आहेत, समोर विद्यार्थी बसून जे शिक्षण चालू आहे ते बंद आहे. आणि ज्यांना जमलं अशा शिक्षण संस्थांनी ऑनलाईन वर्ग चालू केले, ते मी सुद्धा चालू केले. पण समोर विद्यार्थी बसले आणि त्यांचे डोळे दिसतायत, त्यांचे चेहरे दिसतायत, ते मुख्यतः आनंदी आहेत. याच्याशिवाय तो विद्यार्थी आणि शिक्षकांमधला संवाद नाही होऊ शकत. तो कितीही ऑनलाईन गेलो, जमाना ऑनलाईनचा आहे हे बरोबर आहे. कोरोनानी ती परिस्थिती आपल्यावर आणून ठेवली हे पण बरोबर आहे, पण सबस्टिट्यूट नाही त्याला. आणि आज परिस्थिती ही आली आहे की 9वीतून जे 10वीत गेले गेल्या वर्षी, त्यांचं 10वीचं संपूर्ण वर्ष शिक्षण संस्था बंद आहेत असं झालं. 10वीतून जे 11वीत गेले, 11वीतून जे 12वीत गेले, म्हणजे हे सगळं वर्ष. असाच एक मी त्याला क्रूर जोक म्हणतो, तो पाठवणाऱ्याने जोक म्हणून पाठवला, पण मी तो लाईक करू शकलो नाही सोशल मीडियावर, कारण माझ्या मते तो क्रूर आहे. आता मी इथे तो शेअर करतोय, पण त्याला जोक न म्हणता शेअर करतोय की एक जण दुसऱ्याला प्रश्न विचारतोय, व्हॉट इज न्यूटन्स थर्ड लॉ? आणि देणारा उत्तर देतोय की मी सायन्सचा विद्यार्थी आहे, लॉचा विद्यार्थी नाही. आणि मग पहिला म्हणतो, ओ कोविड बॅच. तर हा क्रूर जोक आहे, हा ब्लॅक ह्युमर ज्याला म्हणतात. मी लाईक नाही करू शकलो, पण ती वस्तुस्थिती आहे. आणि मला दिसतं ते आता याच्यातनं रस्ता कसा काढायचा. तर त्याला मला कळणार एक सूत्र आहे, ते मात्र विनय, ज्या प्रश्नाने तू सुरुवात करतोयस त्याचं मी निश्चित सांगतो. ते म्हणजे गुणवत्तेची जोपासना, नो मॅटर व्हॉट. आणि शिक्षणाच्या संदर्भातली मग ती गुणवत्ता म्हणजे येतो अभ्यास. अगेन नो मॅटर व्हॉट. गेली वर्षानुवर्ष शिक्षण पद्धतीच्या संदर्भात तर मी सातत्याने म्हणत आलो की केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता हे खरं नाही. त्या पुस्तकी अभ्यासात सुद्धा केवळ मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर हे सुद्धा खरं नाही. तर मेडिकल इंजिनिअरिंग हे आहे चांगलं करिअर कोणाला, ज्याला बायोलॉजी हा विषय आवडतो, समजतो, बायोलॉजीमध्ये ज्याचा जीव रमतो, सहजपणे बायोलॉजी ज्याला समजतं, जो बायोलॉजी एन्जॉय करतो, त्याने आनंदाने मेडिकलला जावं. पण मी इथे हे सगळ्याला धरून वेळ वाचवण्याकरता सुद्धा जे सूत्र म्हणतोय ते म्हणजे ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक जण बुद्धिमान आहेच.
शिक्षणात गेली 25 वर्ष काम करताना हेही सूत्र आम्ही मांडत आलो की केवळ परीक्षा हे त्या बुद्धिमत्तेचं मोजमाप नाही आणि केवळ त्या परीक्षेमध्ये मिळालेले मार्क हे तर त्याहून नाही. हा माझ्या दुसऱ्या मित्राचा जोक आहे की आत्ताचे सगळे विद्यार्थी मार्क्सवादी झालेत. तर कोरोनाने आपल्यावर ही परिस्थिती आणली की आता असे समोर विद्यार्थी बसलेत नियमितपणाने, असं फॉर्मल शिक्षण होऊ शकत नाहीये. आणि त्या दुधाची तहान जेवढी जमेल तेवढी ताकावर म्हणजे ऑनलाईन वर भागवावी. तर आपण अलीकडे झूम फटीग नावाचा सुद्धा शब्द ऐकतो. आणि मग डिजिटल डिटॉक्स, आणि त्यांनी घरामध्ये आणि समाज व्यवस्थांच्या मध्ये नवे नवे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत की मुलं मोबाईलच घेऊन बसलेत, त्या मोबाईल मधनं मानच वर करत नाहीयेत अशी सुद्धा. आणि किती तास चालवणार त्या सगळ्यावर. तर जे शैक्षणिक सूत्र मी सांगत आलो, मला वाटतं की त्या 2-3 मुद्द्यांमध्ये त्याचं उत्तर आहे. एक, ज्याला आपण म्हणतो आहोत की प्रत्येक जण बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख, याला आधुनिक काळातलं सुद्धा सूत्राला नाव आहे. आणि मला सांगण्यात निश्चित आनंद आहे की मला कळणाऱ्या भारतीय विचारामध्ये ते हजारो वर्ष आहे. ते म्हणजे स्वची ओळख. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. नॉलेज ऑफ द सेल्फ ही शिक्षणाची व्याख्या आहे. एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ. तर याला कोरोना काळात सुद्धा जास्त अर्थ प्राप्त होतो. दुसरं सूत्र मी सातत्याने सांगत आलो, इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. म्हणजे नुसती रट्टेबाजी नाही. आणि रट्टेबाजी करून 100 पैकी 95, 96, 97, 98 प्रसंगी 100 पैकी 100 मिळवता पण येतात. पण जर विषय कळलेला नसेल तर पुढे आयुष्यामध्ये मागे पडणार. अभ्यासाचा विषय समजण्याची, आणि तो कसा ह्या सूत्राला, तर पुन्हा तो भारतीय विचारातलंच साधन आहे, ते म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय, सेल्फ स्टडी. तर कोरोनानी आपल्याला हे सगळं करायला भाग पाडलंय आता. आणि मला असं दिसतं की स्वची ओळख, विषय समजण्यासाठी अभ्यास करणे आणि त्याला साधन स्वाध्याय, यामध्ये कुठेतरी ती उत्तराची दिशा दिसते. बाकी धोरणं आणि आणखीन अनिश्चितता खूप आहे. पण हा आपला संवाद सुरू करताना मला वाटलं सगळ्यात फंडामेंटल एक माझं सर्वांशी शेअर करताना, आणि मी खरंच मनापासून म्हणतोय की आपण एकमेकांची आपुलकीने चौकशी जरी केली तरी दिलासा मिळेल. ती आपुलकी खरी पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा मी म्हणतो की मला कळणाऱ्या भारतीय संस्कृतीची जी आद्य प्रार्थना आहे, सर्वेत्र सुखीनः सन्तु. मी सहज केलं की फेसबुक आणि ट्विटरवर एक आर्टवर्क करून मी एक पोस्ट दिली आणि तिच्यात म्हटलं होतं की सॉरी टू इंटरप्ट युअर स्क्रोलिंग, बट आय जस्ट वॉन्टेड टू आस्क यू, आर यू ओके? आणि फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा त्याला असा विलक्षण रिस्पॉन्स आलेला आहे, हृदयस्पर्शी. तर या काळामध्ये आपण एकमेकाला धरून असणे, जेन्युइन खरी आपुलकी, एकमेकाला करता येईल तेवढी मदत तर करूयात, पण बॉटम लाईन येते शुभेच्छा असणे. या सगळ्या सहित मी आता सुरुवात करताना 3 सूत्र म्हणालो, ती शाश्वत आहेत आणि ती कोरोना काळालाही लागू आहेत. एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ. अभ्यास आपल्याला घरात बसून करायचा आहे. आणि कदाचित नंतर गप्पा मारताना मी पुन्हा म्हणीन सविस्तर की केलेला अभ्यास कधी वाया जात नसतो. 10वीच्या परीक्षा कशा घेणार, त्या 9वीच्या मार्काच्या आधारावर घेणार का, मग 12वीच्या कशा घेणार, मग त्या 11वीच्या मार्काच्या आधारावर घेणार का, मग ज्यांना पीसीबी किंवा पीसीएम घ्यायचंय त्यांच्या पुढे मेडिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशनचं कसं, हे सगळे आजच्या मितीला अनिश्चित आहेत. पण अभ्यासावरची पकड, आणि मी करतो अभ्यास घरात, आणि ही स्वाध्यायाची कौशल्यच मी शिकून घेऊन समोर येणाऱ्या विषयाचा अभ्यास माझा मी करीन. आणि त्या स्वाध्यायाचं सूत्र आहे, अभ्यास करायचा तो विषय समजण्यासाठी करायचा. बहुधा आपल्या संवादात पुढे आपण बोलणार होतो, आणि माझ्या परीने मी नेहमी सांगतो की तो एन्जॉय करायचा. एन्जॉय. अभ्यास म्हणजे झापडं लावून नाही, अभ्यास म्हणजे नाईलाज म्हणून नाही, आणि काहीतरी आता आलंय वाट्याला आणि अमुक तारखेला परीक्षा आणि आता नाईलाज आहे ती करायची आहे तर, आणि मग ती घोकंपट्टी नाही. तर मी एक इक्वेशन माझ्या परीने मुलांना सांगतो, मी त्याला शिकवतो पण म्हणत नाही, कारण शिक्षणामध्ये पण माझी एक भूमिका आहे. तूर्त फक्त ते वाक्य सांगतो,
कदाचित पुन्हा नंतरच्या गप्पांमध्ये येईल, पण माझी भूमिका आहे आय डोंट टीच बट यू मे लर्न. मी संवाद करतो फक्त. त्या संवादामध्ये ही इक्वेशन्स मी मुलांना सांगतो आणि त्यावेळेचे त्यांचे प्रसन्न चेहरे काहीतरी सापडल्यासारखे ते मला खूप आनंद देऊन जातात. एक इक्वेशन आहे, पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. ज्ञान साधना ही जीवनाची आनंद साधना आहे. मग ती कधी परीक्षेच्या भाषेत मोजली जाणार आहे का? तर त्यावेळी करू ना परीक्षेकरता अभ्यास, पण आता ज्ञानासाठी अभ्यास. आणि दुसरं आहे, हे निश्चित सांगतो की केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही, आयुष्यभर तो उपयोगाचा आहे. त्यामुळे कोरोना काळात जर घरात बंदिस्त होऊन राहिलो, नियमित शाळा कॉलेजेस होऊ शकले नाहीत, तरी विशेषतः तुला बेसिकली आता लिहिता वाचता आणि गणित करता येतं ना, तुझे वाच पुस्तकं, कर अभ्यास, विचार शंका. आणि आता तर अनेक इंटरनेटवरची सुद्धा साधनं आहेत की आपण साधं म्हणतो मला एखादी संज्ञा एखादी टर्म कळली नाही, आपण म्हणतो गुगल कर, तर आहे ना. तेव्हा वायफायचं चांगलं कनेक्शन किंवा 3G 4G आता येऊ घातलेलं जुही चावलाचं ज्याला ऑब्जेक्शन आहे असं 5G, अशा हे साधन आहे आपल्या करताचं. आणि कोरोना और नो कोरोना, आता ही मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस ही सुद्धा भविष्य काळाची दिशा आहे, ती कोरोनाने आपल्यावर लादली. तेव्हा सर्वांना शुभेच्छा देत मी ही पहिली 3 सूत्र म्हणतोय. ही 3 सूत्र आपल्याला निश्चितपणे भविष्य काळाची दिशा दाखवते. तुमच्या विवेचनातून मला खूप प्रश्न आहेत, पण मी एक एक सुरुवात करीन. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही स्वाध्यायाचा उल्लेख केला, पण माझ्या मते कदाचित चुकीचं असेल, तुम्ही सांगाल. गंमत अशी झाली आहे का की आपल्याला स्वाध्याय कसा करायचा याचं ट्रेनिंग दिलं गेलेलं नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपण मुक्सचा अभ्यास करतो तेव्हा मध्ये एक रिपोर्ट आलेला की खूप लोक ड्रॉप होतात. 100 लोकांनी कोर्सेरावर ऍडमिशन घेतली तर साधारणतः 3 लोक शेवटची काय जी डिग्री सर्टिफिकेट आहे मोठ्या युनिव्हर्सिटीचं ती मिळवतात. तर स्वाध्याय कसा करायचा हे न शिकणं आणि सेल्फ मोटिवेशन नसणं शिक्षणाबाबतीत, याच्यामुळं आपल्या भोवती असणारं हे संकट अजून गडद झालंय. दुर्दैवानी झालंय. मूळचंच होतं. दुर्दैवानी शिक्षण पद्धती म्हणजे शिक्षण न राहता ती परीक्षा पद्धती झाली. तिचं पण मोजमाप केवळ मार्कांच्या भाषेत यावर झालं आणि मग ते मार्क रट्टे मारून मिळवता येतात, पण विषय समजण्याच्या नावाने कुठे येतो. त्यामुळे उलट दुर्दैवाने ज्याला पुलंनी सुद्धा आळीमिळी गुपचिळी शिक्षण पद्धती असं नाव दिलं होतं, असं नाव दिलंय की मी सांगतो तेवढंच आणि तेवढंच पाठ कर, उलट आहे तुझा स्वतंत्र विचार करू नको. पण मला कळणाऱ्या शिक्षणाच्या सगळ्यानंतर मी नम्रपणेच, पण मी एवढं निश्चित सांगतो की हे आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये 25 वर्ष करतो होत आपण, की स्वाध्याय कौशल्य शिकवली. समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास, आता त्याचा संदर्भ स्पर्धा परीक्षा आणि UPSC MPSC, पण ती सुद्धा तयारी नुसती रट्टेबाजीनी नाही. जीवनात खरे पुढे कोण जाणार आहेत, तर रट्टेबाजीनी ज्यांनी 4 मार्क मिळवले ते नाही आहेत जाणार आहेत. ते वाटायला वाटेल शॉर्ट टर्म मध्ये होतंय, पण अरे तुला विषय कळला का, तो तुला तुझ्या शब्दात मांडता येतो का, हे सगळं त्या स्वाध्याय कौशल्यापाशी येतं. तर त्या कोर्सेराचा ज्याचा तू उल्लेख केलास, त्या कोर्सेरावर एक कोर्सच आहे अख्खा स्वाध्यायाचा, आणि तो मी रेकमेंड करतो. आणि चाणक्यमध्ये आम्ही आमच्या परीने तासच असतात त्याच्या डिझाईनमध्ये. त्यामुळे दुर्दैवाने खरं आहे की शिक्षण पद्धतीमध्ये या स्वाध्यायाकडे दुर्लक्ष झालं. आपली ऍब्सोल्युटली वेद उपनिषदांपासनं आणि बुद्ध महावीरापासनं चालत आलेल्या परंपरेत आहे की गुरु शिष्याला शिक्षण पूर्ण करून तो आता त्याच्या जीवनाकडे जातोय, तर गुरु त्याला काय सांगतो हाही आपल्या चर्चेमध्ये मुद्दा यावा लागणार आहे. गुरु सांगतो तुझं आता शिक्षण पूर्ण झालं आणि तुझ्या जीवनामध्ये तू परत जातोयस, तो म्हणतो 2 गोष्टींना विसरू नकोस. त्या 2 गोष्टी म्हणजे योग आणि स्वाध्याय. आणि त्यातली एक चक्क प्रार्थना आहे, स्वाध्यायान मा प्रमदः अशी पण अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण ती विसरल्यासारखी. मूळचा फक्त रट्टेबाजीवर विश्वास, भोका आणि ओका असं ज्या शिक्षण पद्धतीला नाव येऊन बसलं ते, आणि दुर्दैवाने ते कोरोनाने आणखीनच गडद केलं. पण मग आता या निमित्ताने जरी आपण त्या स्वाध्यायाकडे जाऊ लागलो तर एक प्रगती साधली. तुम्ही उल्लेख केलात आणि सगळ्यांचाच बहुतांश विचारवंतांचा रोख असा आहे की परीक्षार्थी खूप लोक झाली. पण असं दिसतं काही ज्युनियरशी बोलल्यानंतर, काही मित्रमैत्रिणींशी बोलल्यानंतर, की परीक्षा हा इन्सेंटिव्ह असतो की जो त्यांना ग्लॅमर देतो, जो त्यांना
म्हणजे काय कौतुक देतो, दरवाजे ओपन करतो. आणि त्याच्यामुळे ते परीक्षांकडं त्या नजरेनं बघतात की इथं मी असं असं काहीतरी केलं तर माझा सेल्फ सॅटिस्फाय होणार आहे, मला कौतुक होणार आहे, मला माझ्या भविष्याच्या संधी ओपन होणार आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडं अत्यंतिक लक्ष दिलं जातं. माझा प्रश्न असा आहे की हे जे इन्सेंटिव्ह आहे कुठल्याही अभ्यासाचं किंवा तुम्ही म्हणालात तसं नॉलेज सिकर होण्यासाठीचं, हे जर का परीक्षा देत असेल तर त्याचं म्हणजे त्या सगळ्याकडे कसं बघायचं, परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी मधला फरक कसा ओळखायचा. आणि दुसरा प्रश्न मी विचारून ठेवतो जोडीनं की आत्ता 1-2 वर्ष परीक्षा झाल्या नाही तर हा शॉर्ट टर्म बदल असेल आणि पुन्हा कदाचित आपण ऑक्टोबर पासून परीक्षार्थी बनू, का खरंच मुळापासून आपल्या विचारात काहीतरी बदल होईल? हे दोन्ही प्रश्न माझ्या मनात. दुर्दैवाने त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुःखदरित्या संक्षिप्त आहे. ते म्हणजे आत्ताच्या ह्या परिस्थितीने केलेल्या बंधनामुळे निदान या सगळ्यावर विचार होतोय. तरी तो शासकीय पातळीला, धोरणांच्या पातळीला होतोय का नाही मला कल्पना नाही. पण याच काळामध्ये जे नवं शिक्षण धोरण इंट्रोड्यूस केलं त्यामध्ये मला बदलाची दिशा दिसून येते. पण उद्या कोरोना कालावधी संपला तर पुन्हा सगळं केवळ परीक्षा आणि मार्क तिकडे जाईल का, तर मला त्याची दाट शक्यता दिसते. पण नव्या शिक्षण धोरणामध्ये उदाहरणार्थ कंटिन्युअस इव्हॅल्युएशनची संकल्पना मांडली आहे की वर्षाअखेरीस होणारी कुठली तरी केवळ एकच परीक्षा नाही, त्या वेळी जो अभ्यास होईल त्या अभ्यासाचं तुझं मूल्यमापन. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये जशी MCQ मल्टिपल चॉईस टाईप असते, म्हणजे तुला बँग ऑन टार्गेट हिटिंग द बुल्स आहे, तुला करेक्ट उत्तर माहितीच असावं लागतं, तो पहिला टप्पा येतो. अशाकडे सुद्धा आता परीक्षा पद्धती जाऊ लागली. आणि UPSCची तुलना उदाहरण द्यायचं झालं तर मुख्य परीक्षेमध्ये निबंध वजा प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये खुलासा करा, चिकित्सा करा, साम्यभेद सांगा, आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं येतं हे सगळं सांगून तुमचा अभिप्राय व्यक्त करा, म्हणजे तिथे दिसून येतं. तेव्हा परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी याच्यामध्ये कसा फरक करायचा, तर मी म्हणेन की अभ्यासाचा विषय तुला कळला का, आणि कळला असेल तर तो तुला सांगता येतो का, आणि तो तुला तुझ्या शब्दात सांगता येतो का, आणि विषय कळल्यानंतर त्या विषयाला धरून अचानक काही प्रश्न असले तर तुला बरोबर ते रिलेट करून त्याच्याशी उत्तर देता येतं का. आणि याच्यामध्ये पुढे जाताना अर्थातच येतं की तुझ्या अभ्यासाच्या विषयामध्ये तुझ्या स्वतंत्र बुद्धीने तुला भर घालता येते का. हे सगळे निकष आहेत परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी यांच्यातला फरक. तेव्हा केलेला अभ्यास समजणे या दिशेने जाणे, ते आपण पुन्हा येतो त्या स्वाध्यायाच्याच मुद्द्याशी. त्यामुळे परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी यांच्यामधला फरक. आता माणसं निवडण्याची पद्धत म्हणून स्पर्धा परीक्षा ही आपण पाहतो की सगळीकडे येऊ लागली. ती नुसतं UPSC MPSC पुरतं नाहीये, फार कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा येऊ लागले की तुझी डिग्री कोणती, त्या डिग्रीला तुला मार्क किती, केवळ त्यावरनं आम्ही तुझ्या भवितव्याविषयी ठरवणार नाही आहोत, आम्ही तुझी वेगळी परीक्षा घेणार आहोत. आता या सिस्टीम मध्ये पहा की उदाहरणार्थ फॉर्मल शिक्षण पद्धतीवर व्यक्त केलेला एक प्रकारचा अविश्वासच आहे की तिकडे तुझी डिग्री, टक्के, विद्यापीठ काही असू द्यात, की आम्ही सांगतो ही एक परीक्षा, तिचा हा आम्ही सांगतो हा सिलेबस, आणि तिची आम्ही सांगतो ही सिस्टीम. आणि त्या सिस्टीम मध्ये खरोखरच प्रिलिम म्हणजे MCQ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मेन्स म्हणजे रिटर्न एसे टाईप, आणि तरी इंटरव्ह्यू की जिथे पर्सनॅलिटी स्किल्स येतात, तो एक आहे महत्वाचा की तुला लोकांशी जगण्या वागण्या बोलण्याची कौशल्य, हसता खेळता बोलता येण्याची कौशल्य. आणि अर्ध्या तासासाठी 5 सिनियर्स तुझ्या समोर बसलेले असतील आणि ते तुला दुनियेतला वाटेल तो प्रश्न विचारतील, तो हँडल कसा करतोस हे पाहायचं, गडबडून जातोस का नाही जात हे पाहायचंय. ही पर्सनॅलिटी स्किल्स आहेत. आणि दुर्दैवाने औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये त्याचं कुठे शिक्षण आहे. त्यामुळे ते पण शिक्षण पद्धतीमध्ये आलं पाहिजे. आणि आता परीक्षा ते इन्सेंटिव्ह असतात आणि त्या निमित्ताने अभ्यासून आम्हाला एक गौरव वाटतो, ह्या संदर्भातला मुद्दा मी सांगतो. आता हे सगळं मी बोलताना परीक्षा नसाव्यात असं मी अजिबात म्हणत नाहीये. अपनी जगह पे परीक्षांचं एक काम आहे आणि कस कुठेतरी लागणं आवश्यक आहे. कदाचित त्या परीक्षा पद्धतीमध्ये थोडा बदल होईल. आता तो परीक्षा होताना मोजलं कसं जाणार आहे, तर शेवटी काही मार्कांची ती होणारच आहे ना. ज्याचं उदाहरण मी देतोय त्या UPSC MPSC जरी असल्या किंवा आता कॉर्पोरेट सेक्टर स्वतंत्रपणे घेत असल्या तरी त्या मार्कांमध्येच आहेत. तिथे मी सूत्र
मुख्यतः शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या करता म्हणून सांगतोय की मार्क मिळवायचेच आहेत, पण रट्टेबाजी करून नाही, तर विषय समजून उमजून. म्हणजे मग परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा काही बदल लागतील. विचारल्या जाणारे प्रश्न, त्याचं स्वरूप यामध्ये सुद्धा बदल लागतील, की ज्याचा त्याला विचार करावा लागला पाहिजे. मी हे निश्चित सांगतो की अशी परीक्षा पद्धती IITची आहे. IIT एंट्रन्स ज्या होतात ना परीक्षा, ज्या UPSC इतक्या टफ समजल्या जातात, तर नुसतं तुमचं गणित चांगलं आहे, नुसती तुम्ही रट्टेबाजी केलेली आहे, यांनी IITची एंट्रन्स एक्झाम नाही क्लिअर करता येणार आहे. गणिताची सूत्र समजली आहेत आणि विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप असं काही आहे की ती समजलेली सूत्र अप्लाय करून तुला या गणिताचं उत्तर शोधायचं आहे. याला मी म्हणतोय परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल व्हावा लागेल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या एंडला मला जाणवणारा एक महत्वाचा मुद्दा मी नेहमीच सांगतो, कोरोना काळामुळे त्या मुद्द्याला महत्व प्राप्त झालंय तो सांगतोय. तो म्हणजे तुझी स्पर्धा इतरांशी नाहीये, तुझी स्पर्धा तुझ्याशी आहे. म्हणजे सगळ्यांनीच उठून परीक्षेमध्ये टॉपर होणे हे आहे का? तर आपली जगपेती परीक्षा व्हायची ती उद्यात. मी विद्यार्थ्याला हे सूत्र सुचवत असतो. त्या सूत्राला मी आता शब्दरूप पण दिलंय. डू युअर बेस्ट आणि कीप इम्प्रूव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट. म्हणजे जेव्हा परीक्षा तोंडावर आहे तर मी परीक्षाच देऊ नका, अभ्यासच करू नका, मार्कच मिळवू नका असं मी अजिबात म्हणत नाहीये. करायचं ना, ते सगळं करायचंय. हा, पण डू युअर बेस्ट हे उत्तर आहे. मला वाटतं ते कोरोना काळाला सुद्धा लागू पडतं. आणि नुसतं डू युअर बेस्ट पाशी म्हणजे तू जर 30% मिळवणारा विद्यार्थी असशील, आहेस ना, तू काळजी नको करू, लक्ष 40 मिळवण्यावर दे. 50 मिळवणार असशील तर 60 मिळवणार. डू युअर बेस्ट आणि कीप इम्प्रूव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट. म्हणजे उत्तम क्रिकेटपटू सुद्धा मी केवळ पूर्वी अमुक शतकं मारली यावर तो समाधानी होऊन तृप्त राहत नाही. दरवेळी बॅट पॅड बांधून तो मैदानात उतरतो तेव्हा यापूर्वीच्या कोणत्याही इनिंगपेक्षा मी जास्त चांगली इनिंग खेळेल अशा जिद्दीने जसा उतरतो, तसं आपण प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी आय विल इम्प्रूव्ह अपॉन माय प्रिव्हियस बेस्ट असं सूत्र मला ते शाश्वत आहे, कायमस्वरूपी लागू आहे. पण कोरोना काळाला त्याची ऍप्लिकॅबिलिटी, त्याचं लागू असणं आणखीन वाढवलेलं आहे. तुम्ही IIT JEEच्या परीक्षेचा उल्लेख केलात की जिथं ऍप्लिकेशन्सना महत्व असतं आणि रट्टेबाजीचा काही उपयोग होत नाही. पण आपल्याकडे असंही घडलं, आपण बघितलं की अशा परीक्षांचं बर्डन मुलांवरती 1ली पासून 5वी पासून 8वी पासूनचे तर ऑफिशियल कोर्स आहेत की जणू ते नाही झालं तर काहीच नाही. तर ह्या सगळ्यामध्ये पालकांचा रोल, म्हणजे मला नाही वाटत 5 वर्षाच्या मुलाला कळत असतं की तू IIT करायचं का काय म्हणते की डॉक्टर व्हायचं आहे. तर पालकांना हे जे परीक्षेचं अट्रॅक्शन आहे किंवा ओव्हरऑल सातत्यानं माझा मुलगा मुलगी पाल्य पुढे राहावं हे जे अट्रॅक्शन आहे, आणि त्याला आता अचानक गेल्या 1.5 वर्षात ब्रेक बसलाय. म्हणजे जितका मुलांना बसलाय, मुलं निदान शिकतायत, पण तो पालकांना कदाचित किंचित जास्त बसलाय का असं वाटत राहतं. तर ही मनोभूमिका बदलतीये का, बदलू शकेल का परत त्याचं येणे माझ्या मागलं होणार? गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये माझे सुद्धा जाहीर मेळावे आणि त्याद्वारे विद्यार्थी आणि पालकांशी थेट संपर्क काहीसा कमी झालाय. आता होत आहेत ते सुद्धा ऑनलाईन आहे. पण तरी सुद्धा एकूण त्या अनुभवाच्या आधारावर मी सांगतो की बदल निश्चित होतोय. पालकांच्या प्रमाण कमी असेल अजूनही, त्यामुळे तिकडे परीक्षा आहेत. माझ्या मुलाला एक चांगलं फ्युचर मला द्यायचं आहे आणि रट्टेबाजी तर रट्टेबाजी कर, पण मार्क मिळव. त्यानंतर मार्क मिळवून ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या द्यायच्या तर दे, पण तिकडं मेडिकल इंजिनिअरिंग, कारण ते म्हणजे तुझं फ्युचर सिक्युअर झालं. पण मला असं जाणवतंय समाजामध्ये की यामध्ये बदल होतो आहे आणि पालकांची भूमिका तर महत्वाची ठरतेच. मी सुरुवात करताना ज्या सूत्राला नाव दिलं स्वची ओळख, अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. इथे आपल्या पहिल्या चर्चेला धरून सुद्धा मी म्हणतोय की याचे मानसशास्त्र, एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये यावर संशोधन पण झालेलं आहे की औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये खूप टक्के मिळवले, आगे चलके जीवन नावाच्या बोर्डामध्ये सुद्धा ते झळकले असं दिसून येतं का? तर दुर्दैवाने त्यामधलं कोरिलेशन 1% आहे. सभा आणि पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद असेल तर मी त्यांना सुद्धा रेटरिकल म्हणतात, म्हणजे ज्या प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे, असा मी एक प्रश्न उपस्थित करत असतो की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये त्या वर्षी 10वी 12वीला बोर्डात आले
त्यांनी पुढे काय केलं आपल्या आयुष्यामध्ये, ते जीवन नावाच्या बोर्डात सुद्धा झळकले का? तर याचं माझ्याच काही मित्रांचं या विषयांवर PhD सुद्धा आहे आणि कोरिलेशन 1% आहे फक्त. या नाण्याची उलटी बाजू आहे. तेव्हा मी पालकांनाही विचारत असतो की तुम्ही पण स्वतःला विचारून पहा की तुम्ही औपचारिक शिक्षण काय घेतलं, त्याच्या तुलनेमध्ये जीवनात आत्ता काय करता आहात आणि औपचारिक घेतलेलं शिक्षण आणि आत्ता जे करतात त्याचा कितपत संबंध आहे, त्यांनी तुम्हाला कितपत तयार केलं, तर ते पोचताना मला दिसत असतं. त्यामुळे येऊन भिडतं पुन्हा स्वची ओळख. आणि प्रत्येक जण बुद्धिमान आहेच, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. एक सहज जाता जाता आठवणारं म्हणून म्हणतोय, कराडमध्ये एक डॉक्टर दाम्पत्य आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे. पण आपल्या मुलाला लहानपणापासून वाढवताना त्यांना कुठेतरी जाणवलं की त्या मुलाला विज्ञान, सायन्स, त्यातलं बायोलॉजी या विषयाचं फारसं आकर्षण नाहीये. त्याचा सहज ओढा कलेकडे आहे, त्याला पेंटिंगचं अंग आहे. आणि पुढे 10वी-12वी होताना या डॉक्टर दाम्पत्याने खरोखरच आपल्या मुलावर कसलंही प्रेशर आणलं नाही की नाही नाही मेडिकललाच तू गेला पाहिजे, असं आणलेले पालक पण मला माहिती आहेत. पण असे मला माझ्या प्रवासामध्ये जागोजाग भेटतात आणि ते प्रमाण वाढत चाललेले. ते प्रमाण, तुझा आवडता विषय, तुझ्या व्यक्तिमत्वाचा कल, त्याला ऍप्टिट्यूड टेस्टचा सुद्धा आधार. एक अलीकडे, आता तरी त्याला खूप वर्ष झाली, शिक्षणामध्ये IQच्या ऐवजी EQ ही संकल्पना आली आहे, इमोशनल कोशंट. कारण शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की पुस्तकी अभ्यासामध्ये जे खूप टक्के मिळवत आहेत आणि टॉपर्स आहेत, पण ते जीवनातले टॉपर्स होताना दिसत नाहीयेत. आणि या उलट जे जीवनातले टॉपर्स, त्यांचं फॉर्मल औपचारिक करिअर पाहायला जावं तर ते काही असे टॉपचे फार विद्यार्थी होते असं नाहीये. कुठेतरी आयुष्याच्या प्रवासामध्ये त्यांना जीवनाचा आपला सूर सापडला आणि तिथून त्यांची जी गती, तो कसा सापडला याचं विश्लेषण करताना मग त्यांना दिसलं की इमोशनल कोशंट, IQ, इंटेलिजन्स कोशंट पेक्षा या इमोशनल कोशंटला महत्व आहे. मग त्या इमोशनल कोशंटची जोपासना पण झाली पाहिजे. हेही आपल्या शिक्षण पद्धती, हे ज्यांनी आणलं डॉक्टर डॅनियल गोलमान यांनी भारतीय अध्यात्म विचाराचा अभ्यास केलेला आहे. डॉक्टर डॅनियल गोलमान स्वतः नियमित ध्यानधारणा करतात आणि त्यातनं त्यांनी EQ ही संकल्पना डेव्हलप केलेली आहे. तर आपणही पुन्हा नुसत्या रट्टेबाजीच्या ऐवजी जेवढे जीवन जगण्याची प्रेरणा, निवडलेल्या क्षेत्रातला एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी, हे 2 शब्द मी चाणक्य मंडल परिवारातही सातत्याने सांगतो. स्वतःला ओळखून क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत. ते स्वतःला कसं ओळखायचं याची अनेक साधने आहेत आणि ते ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा कशी गाठायची, क्षेत्र कुठलंही असो, पण हाऊ टू अचीव्ह एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी. तर मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की शिक्षण पद्धतीत आता तुझ्या निवडलेल्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजेस, हा तरी कुठे आहे? तर तो बदलत्या काळानुसार जेवढा येईल तेवढा आपल्याला मग शिक्षण पद्धतीतही दिसेल बदल. पण पालकांची भूमिका, आपला ह्या प्रश्नाला ज्यांनी सुरुवात झाली, ती पालकांची भूमिका अर्थातच नितांत महत्वाचं आहे. आणि मुला-मुलींना वाढवावं कसं याचं सुद्धा पालकांचं पण प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि मीच इथे एवढं म्हणून थांबतो की तितकंच महत्वाचं आहे शिक्षकांचं सुद्धा. कारण चांगला शिक्षक नुसता विषय शिकवत नाही, चांगला शिक्षक त्या मुला-मुलीला त्याचा स्व ओळखायला मदत करतो. चांगला शिक्षक हाही पुढे मुला-मुलींचा पालक बनतो. पालक हे विद्यार्थ्याचे पहिले शिक्षक आहेत, तर पुढे शिक्षण पद्धतीमध्ये चांगला शिक्षक हेही विद्यार्थ्यांचे पालक आहेत, असं ते समीकरण. तुम्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या गुरु शिवाय समजून घ्यायला खूप अवघड आहे. म्हणजे हायपोथेटिकली बोलायला कदाचित आपण आता चर्चेत बोलू शकतो, पण याला गुरु लागतो वेगवेगळ्या प्रकारे. आणि आपल्या आयुष्यात कायम असं असतं की प्रत्येकाचा कोणी ना कोणी एक फेवरेट टीचर, माझा गुरु, ते काही फक्त निबंध लिहिण्यापुरतं नसतं, खरं तर आयुष्यामध्ये असतं. तर गेल्या 1.5 वर्षामध्ये गुरु शिष्याची भेट झालेली नाही, ती ऑनलाईनच घडतीये. आणि त्याच्यातनं हे जे इंटरपर्सनल समजून घेणं आहे किंवा पर्सनलाइज समजून घेणं आहे, की मला समजा शाळेत माझ्या गुरूंनी ओळखलं की अरे ह्याला नाटकात इंटरेस्ट आहे, ह्याला लिहिण्यात इंटरेस्ट आहे, मग ह्याला असं ग्रूम करा, कोणाला तरी स्पोर्ट्समध्ये मग त्याला क्रिकेट खेळायला पाठवा. हे जे गुरुचा रोल होता हा आता खूप मर्यादित झालाय त्या स्क्रीनच्या 14 इंची 6 इंची याच्यामध्ये. तर ह्याचे परिणाम काय, हा एक प्रश्न. आणि दुसरा, ठीक आहे आता गुरु भेटणार नाहीत अजून, कदाचित काही महिने, अजून एखादं वर्ष जाऊ शकतं,
तर ह्या सगळ्याची रिप्लेसमेंट शब्द खूप वाईट आहे, मला प्रतिशब्द सुचत नाही आता, तर ह्या सगळ्याची भरपाई कशी करावी विद्यार्थ्यांनी, की अरे हे सगळं सांगणारं काय आजूबाजूला? खरंय 1.5 वर्षामध्ये या प्रकारचा थोडा संवाद कुठेतरी तुटलाय. खूप दुःखद गोष्ट आहे. पण त्यामधला एक सुखद अनुभव पुन्हा मी शेअर करतो. ते जे माझे सुद्धा तास ऑनलाईन होतात. तर दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा कोरोनाचं संकट खूप मोठं झालं, तेव्हा आम्ही 4 मुख्य कोर्सेस चालवतो. त्याच्या विद्यार्थ्यांशी मी सगळे ठरलेले विषय बाजूला ठेवून निदान एक सत्र म्हणजे 90 मिनिटाचं मी मुलांशी फक्त संवाद केला, की तुम्ही कसे आहात, तुमच्या घरचे कसे आहेत, सगळे नीट आहेत का, कोणाला त्रास झाला का, तुम्ही त्याच्यावर या दक्षता घेतात का, आणि कोरोनासाठी सुद्धा होऊ नये म्हणून घेण्याची दक्षता, आणि झाला तर काळजी कशी घ्यावी, त्यात होम क्वारंटाईन असेल तर काय, आणि हा वर्स्ट काळ होता, ऑक्सिजन मिळत नाहीये, व्हेंटिलेटर मिळत नाही अशाच्या काळात. तो जो माझा विद्यार्थ्यांशी ऑनलाईन असला तरी जो संवाद होऊ शकला, मला वाटतं की तंत्रज्ञान काही मर्यादा निर्माण करत असल्या तर त्या ओलांडूनही अंतःकरणाला भिडता येतं. ये हृदयीचे ते हृदय, असं अंतःकरणाला भिडता येतं. आणि मग आता आम्ही तरी व्यवस्था 1.5 वर्षात अशी बसवली आहे की आम्ही त्याचे छोटे छोटे व्हॉट्सअप ग्रुप्स केले, तिथे फॅकल्टी असाइन करून दिले, आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमच्या वैयक्तिक सुद्धा जर शंका असतील वेळा आखून दिल्या, आणि त्यावेळेला तुम्ही फोन लावा किंवा फोनसाठीच्या वेळा आखून दिल्या. असं ही सगळी दुधाची तहान ताकावरच आहे. म्हणजे हाऊ विल टेक्नॉलॉजी रिप्लेस, असा त्यातल्या त्यात प्रयत्न केला. तर मला असं दिसतंय की विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामधला एक प्रामाणिकपणा म्हणतो मी त्याला माझा सगळ्यात महत्वाचा निकष आहे शिक्षकाला वाटणारं विद्यार्थ्याबद्दलचं प्रेम, आणि मग विद्यार्थ्यामध्येही तयार होणारा शिक्षकाबद्दलचा खरा आदर आणि प्रेम सुद्धा. हे नातं आयुष्यभराचं टिकतं. त्याला टेक्नॉलॉजी अडथळा होईल असं मला वाटत नाही. टेक्नॉलॉजीचाच वापर करून आपल्याला निश्चित पुढे जाता येईल. मी या प्रश्नावर शेवटचे 2 छोटे मुद्दे म्हणून थांबतो. एक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिले गुरु आई आणि वडीलच आहेत, आणि या क्रमाने आहेत. मी पुन्हा म्हणेन की आपल्याला कळणाऱ्या भारतीय संस्कृतीचं जे 3 चरणांच्या मध्ये आहे, मातृदेवो भव, त्या क्रमाने आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. कारण कोणाही मुलामुलीच्या वाढीमध्ये सगळ्यात मोठा वाटा आईचाच असतो, हे तर आता विज्ञान, त्यातलं बायोलॉजी आणि सायकोलॉजी हे सुद्धा सगळं सांगतं. आणि मग त्याच्या पाठोपाठ पितृदेवो भव वडील, आणि मग आचार्य देवो भव. तर असे गुरु आजही आहेत, आणि ते टेक्नॉलॉजीच्या द्वारा भेटले तरी ते विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू शकतात. हे एक. आणि दुसरं, आपल्या संवादात मला हे म्हटलंच पाहिजे, तेही आपल्या भारतीय विचारामध्ये सांगितलेलं आहे की तुझा गुरु तूच आहेस, लक्षात घे. आणि आयुष्याचा प्रवास करता करता कुठल्या तरी टप्प्याला तुझ्या आत डोकावून पहा, आणि तुझ्या जीवनाची दिशा आणि तुझा मार्गदर्शकही तूच आहेस. तेव्हा गुरु लागतो का? तर भारतीय विचार हे सांगतो, गुरु बिन कौन बतावे बाट, किंवा कबीर हे पण म्हणतो की ईश्वर आणि गुरु भेटला तर मी ईश्वराला सांगेन तू थांब, कारण मला गुरुशी बोलू दे, कारण त्या गुरुद्वाराच मी तुझ्यापर्यंत पोहोचेन, असा कबीराचा एक फार छान दोहा आहे. पण हे सगळे सांगत असताना सुद्धा गुरु उर्फ चांगल्या शिक्षकाविषयी आपल्या विचारात हे सांगितलंय की तू स्वतःकडे पाहून स्वतःला घडवण्याच्या तपश्चर्येमध्ये तल्लीन राहा, बसल्या जागी तुला तुझा गुरु भेटेल. या सूत्रावर माझा सुद्धा विश्वास आहे. त्यामुळे कोरोना और नो कोरोना, त्यांनी निर्माण केलेल्या अडचणी, एक म्हणजे अंतिम गुरु तुझा गुरु तूच आहेस. आत डोकावून पहा, तुला दिशा सापडेल, आणि योग्य वेळी तुझा गुरु तुला भेटेल. पण एक सध्या खूप टँजंट प्रश्न मनात आला या सगळ्यात, की हे सगळं जे महत्वाचं आहे, गुरुला भेटणं, प्रत्यक्ष गोष्टी घडणं, आपण MCQचा उल्लेख केला, इंटरपर्सनल स्किल्सचा उल्लेख केला, तर अनफॉर्च्युनेटली ज्याला तुम्ही एक प्रकारे क्रूर जोक म्हणून सांगितलं की कोविड बॅच हा जो शिक्का आहे, हा शिक्का बहुतांशी जणांवर बसलाय, म्हणजे एका मेजर चंक वरती बसलाय. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की सगळ्या परीक्षा MCQ झाल्या, मार्कांना अचानक फुगवटा आला. इंजिनिअरिंगच्या, मी त्या क्षेत्रात येतो म्हणून मी बघतोय माझ्या ज्युनियर्सकडे की तिथे 100% पडले, जे आजपर्यंत आम्ही कधी आयुष्यात इमॅजिन म्हणजे काहीच केलं नसतं अशा अर्थाचं. प्रॅक्टिकल्स झालेली नाही. तर ह्या सगळ्यामध्ये कदाचित एखादं वर्ष पूर्ण थांबणं, गॅप घेणं
आजूबाजूची परिस्थिती समजून घेणं एक व्यवस्था म्हणून. एखाद्या व्यक्तीला हे करणं खूप अवघड आहे, कारण त्याच्यावरती पिअर प्रेशर आहे. असं केलं असतं तर रेट्रोस्पेक्टिव्हली विचार करता बरं झालं असतं का हे जे पुढं रेटणं आहे थांबायचं नाही म्हणून त्यानं नुकसान होणार का लोकांचं, असं वाटतं? मला व्यक्तिशः 1 वर्ष पूर्ण थांबणे आणि असमंताचा वेध घेणे याची मला नाही वाटत आवश्यक, म्हणजे नाही करायला, नको आहे ते करायला. त्यामुळे आहे तो घरातला अभ्यास. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं याही परिस्थितीमध्ये मुळात ज्याचा स्वतःचा अभ्यास चांगला आहे, ज्यांनी त्यावर विचार केलाय, ज्याला विषय समजलेला आहे, ज्याला समजलेला विषय स्वतःच्या शब्दात मांडता येतो, तो जाणार आहे जीवनात सुद्धा पुढे. मी एक उदाहरण म्हणून म्हणतोय की याच पूर्ण वर्षामध्ये UPSCची प्रक्रिया झाली आहे किंवा गेल्या वर्षी कोरोना जेव्हा चालू झाला तेव्हा UPSCचे इंटरव्ह्यू चालू होते. पण त्यानंतरच्या पूर्ण वर्षामध्ये पुढे UPSCनी आधी कोरोना करता ते इंटरव्ह्यू पुढे ढकलावे लागले, पण एका योग्य वेळी ते इंटरव्ह्यू झाले. UPSCला 2020 सालातली प्रिलिम पण पुढे ढकलावी लागली. सगळे UPSCचे क्लासेस बंद होते. आहे तो आयदर तुझा अभ्यास किंवा चालणारा ऑनलाईन. तर यानंतरही 2020-21 मध्ये UPSCची प्री झाली, पुढे मेन्स झाली आणि आता इंटरव्ह्यू ते पुढे ढकलावे लागलेत आणि आता ते पुन्हा 2 ऑगस्ट पासून चालू होत आहेत. पण त्यासाठी आमचे भारतभर जे ऑनलाईन सध्या ऑनलाईन इंटरव्ह्यू चालू आहेत तिच्यामध्ये सुद्धा हेच सत्य दिसून येतं की असं वर्ष गेलेलं असून ज्यांनी अभ्यास केलाय त्याला अभ्यासाला साधनं आहेत, तिकडे पुस्तकं आहेत, तिकडे ऑनलाईन साईट्स आहेत, कर तुझा अभ्यास आणि मग वर्ग सुद्धा ऑनलाईन चालतील. तर इंटरव्ह्यू मध्ये जी क्वालिटी दिसून येते, क्वालिटी की याचा त्या विषयांचा अभ्यास, ते पुढे जाणार आहेत. ते सिलेक्शन UPSCचं असू द्यात किंवा अन्य. त्यामुळे प्रक्रिया 1 वर्ष थांबवायला हवी असं मला वाटत नाही. इथे मी आवर्जून सांगेन की काही काळापूर्वी मला एक सुचलं आणि खरं म्हणजे तशी मी एक सूचना केली. त्यानंतर ती फेसबुक आणि ट्विटरवरही पोस्ट केली. छान आल्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया. मला असं वाटलं की केंद्र सरकारनी आणि प्रत्येक राज्य सरकारनी सुद्धा 12 चॅनल चालू करावेत. आता त्याचा तपशील खूप मला माहिती आहे आणि तो अर्थात प्रशासकीय दृष्ट्या त्याला मार्ग कसा काढता येईल हे पण मला माहिती आहे. आणि सर्व इयत्ता 1ली ते 12वी केंद्राने करायचं असेल तर इंग्लिश आणि हिंदीतून आणि राज्यांनी करायचं असेल तर आपापल्या राज्याच्या भाषेमध्ये असे जर चॅनल चालू केले आणि ते फ्री टू एअर FTA फ्री टू एअर ठेवले तर थेट घरांमध्ये शिक्षण आणून पोचतं करता येईल. आता नाहीतरी टॅबलेटवर आणि झूमवर आणि ऑनलाईन चालतायत ते कोर्सेस. मला तर असं वाटलं की असं जर केलं तर तो विषय शिकवणारे दी बेस्ट, बेटर दॅन दी बेस्ट असे शिक्षक पण हेरून ते स्टुडिओमधून एका वेळी सगळ्या देशभर शिकवतायत असं करतील. आता हे बोलताना मला माहितीये की दूरदर्शनचा कंट्री वाईड क्लासरूम नावाचा एक उपक्रम आहे किंवा इग्नू इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचा सुद्धा एक चॅनल चालतो. तर अडचणीचं हे वर्ष, तर अशा वर्षी जर हे चालू झालं ते शाळा कॉलेजेसना पूर्णपणे सबस्टिट्यूट ठरणार नाही, पण थेट घरापर्यंत ते ज्ञान पोहोचू शकतंय असं चित्र तयार होऊ शकेल. तर ही सूचना जर योग्य रीतीने शासनापर्यंत पोहोचली आणि अजूनही कोरोनाचा काळ आपण म्हणतो की हा असा तसा जाणार पण नाही. आता 2021-22चं शैक्षणिक वर्ष सुरू होऊ घातलंय. अजून 20-21च्या निकालांची काही शाश्वती नाही, हमी नाही कशाची. त्यामुळे 21-22 केव्हा सुरू होणार आणि ते कसं चालू होणार आणि पुन्हा तिसऱ्या लाटेचा धसका तर सगळ्यांच्या मध्ये आहे. अशा वेळी हे जर निघू शकले चॅनल्स, हे माझं मत आहे की हे केंद्र आणि राज्य सरकारच्या बिलकुल आव्याकातली गोष्ट आहे, तर ते एक चांगलं उत्तर ठरू शकेल. मुलाखतीच्या शेवटी येताना एक प्रश्न मनात येतोय तो असा की भारतात शिक्षण पद्धतीला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी गुरुकुल पद्धतीपासून ज्याचा आपण ओझरता उल्लेख केला ते आजकालची विद्यापीठ पद्धती UGC AICTE अशी पद्धती. तर आता 2020 हा खरंच ह्याचे पुढे जाण्याचा बदलासाठीचा टिपिंग पॉइंट आलाय का, किंवा इज इट अन ऑकेजन की जिथून आता येथून पुढे भारतातली शिक्षण पद्धती बदलेल आणि जर का ती बदलणार असेल तर ती कशी असेल आणि असायला हवी? निश्चितपणे टिपिंग पॉइंट आहे. तो कोरोनाच्या निरपेक्ष आहे. कोरोना नसता तरी शिक्षण पद्धतीमध्ये हे अत्यंत मूलभूत मूलगामी बदल आवश्यकच आहे. टेक्नॉलॉजी बदलते आहे प्रचंड वेगाने, त्यानुसार इकॉनॉमी बदलते आहे आणि भारताला तरुण देश आणि 65% लोकसंख्या वयवर्ष 35च्या खालची आणि
त्यामध्ये 24च्या खालचे सुद्धा त्याच्या 65% जास्ती आहेत. या सगळ्यांच्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये तयार रोजगार पण असणार नाहीये. तर तुझ्या व्यक्तिमत्वामधली कौशल्य ती घेऊन तुला आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहता येणे म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. आणि टेक्नॉलॉजी एवढ्या वेगाने बदलते आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला लागलं. वेळेअभावी याचा एक सारांश एका म्हटलं तर धसका देणारा आकडा आहे, पण त्याच वेळी म्हटलं तर तो प्रेरणा देणारा सुद्धा आहे. तो एक आकडा मी शेअर करतोय. आजच्या तारखेला जे एकूण विविध जॉब्स आहेत, त्यातली 65% जॉब येत्या 10 वर्षांमध्ये असणारच नाहीये. दे आर गोइंग टू बी रिप्लेस्ड बाय टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान त्याला टेक ओव्हर करणार आहे. आणि पण याच्या उलट बदलत्या तंत्रज्ञानामुळेच नवी ती 65% जॉब्स निर्माण होणार आहेत की जी आज अस्तित्वात नाहीये. म्हणजे या बदलत्या काळाशी तरुणांना जर जुळवून घ्यायचं असेल तर पुन्हा स्वाध्याय, निश्चितपणे योग आणि हाती अभ्यासाच्या विषयावर तुझी कमांड आणि याच्याच बरोबरीने टेक्नॉलॉजी. त्यामुळे ट्रिपिंग पॉइंट निश्चितपणे आलेला आहे. कोरोनानी त्याला आणखीन त्याच्यामध्ये भर घातली. तेव्हा अशा वेळी शिक्षण पद्धतीमध्ये मूलभूत बदल हवे आहेत. कोरोनाच्या काळामध्येच नवं शिक्षण धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर करण्यात आलेली आहे. तिचा माझा सातत्याने अभ्यास तर चालू आहे. पण मी एवढं निश्चित सांगतो की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये असे क्रांतिकारक बदल आणेल अशी ती शिक्षण पद्धती, असे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीत आहे. त्यामध्ये केवळ विद्यार्थी परीक्षार्थी असणार नाहीत याचे अनेक सूत्र आहेत. परीक्षा असल्या तरी त्या केवळ रट्टेबाजीच्या असणार नाहीत याची अनेक सूत्र आहेत. ज्याचं फार छान नाव आहे होलिस्टिक. विद्यार्थी त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याच्या शिक्षणाकडे एका सर्वंकष दृष्टीने पाहून मग त्या विद्यार्थ्याचं, त्याच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन, अशा व्यवस्था त्याच्यामध्ये आहेत. फार महत्वाचा येऊ घातलेला बदल आहे इंटरडिसिप्लिनरी, आंतरशाखीय अभ्यास. आणि ही वेळ त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर बोलण्याची नाही, पण ती एक दिशा निश्चित ह्या काळामध्ये आपल्याला आवश्यक त्या बदलांकडे घेऊन जाईल. हे जे 2020चं दशक आहे, तर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीला 2021 ते 2029 अशी विंडो आहे. आता ती सगळी समजावून घेऊन त्यानुसार शिक्षण पद्धतीतले बदल, सर्व शिक्षकांचं ओरिएंटेशन पण बदलायला लागेल. या दिशेने ते कसं होतं हे पाहावं लागेल. पण एक प्रॉमिसिंग आहेत हे सगळे बदल. त्यामुळे मी भविष्य काळाकडे खूप आनंदाने पाहतो आहे. धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार. खरं तर या विषयावर अजूनही खूप बोलता येईल, म्हणजे किती एपिसोड करता येतील. तुमच्याही आवडीचा, अभ्यासाचा आणि अनुभवाचा विषय आहे. पण एपिसोडची मर्यादा आपल्याला ठेवायची. ही विशेष सिरीज आपण करतोय, त्यामुळं एका एपिसोडमध्ये मुलाखत प्रत्येक रिलीज करतोय. पण तुम्ही वेळ दिलात, इतक्या सुलभ, सुगम पद्धतीनं खूप महत्वाचे प्रश्न सोडवलेत आणि एक दिशा दिलीत, त्याबद्दल थिंक बँक तर्फे खूप खूप आभार. तुम्ही दिलेला कोर्सेराचा कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, जेणेकरून तोही मुद्दा धागा सुटू नये. पण पुन्हा एकदा थिंक बँक तर्फे तुमचे खूप खूप आभार. परत परत भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद.